वेळापूर्वी विवेक वळसे पाटील हे पिछाडीवर असल्याची बातमी होती. आता ते 500 मतांनी आघाडीवर आहेत. पुढली महत्वाची बातमी, मावळमध्ये राष्ट्रवादी 3 जागांवर पुढे असल्याचं पाहायला मिळत आहे. भाजप 2 जागांवर आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे. आताच्या घडीची एक सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी, मावळमध्ये राष्ट्रवादीनं 3 जागांवर आघाडी घेतलेली आहे, तर भाजप 2 जागांवर पुढे आहे. संदीप, खरं तर चर्चा होती की पुणे ग्रामीण मध्ये का असेना, पण सहानुभूतीमुळे राष्ट्रवादीला मतं मिळणार का, राष्ट्रवादीला सत्ता येण्यासाठी काही मदत होते का हे पाहावं लागणार होतं. आणि आत्ताच खरं तर ग्रामीण भागामधले जे आपण कल पाहतोय त्याच्यामध्ये राष्ट्रवादी आपल्याला आघाडीवर पाहायला मिळते अगदी. आणि एकंदरीत आपण बघितलं तर राष्ट्रवादी काही जागांवर, आता भाजप सुद्धा मुसंडी मारताना, मगाशी जे आपण 4-5 कल बघितले त्यामध्ये राष्ट्रवादी आघाडीवर होती. आता भाजपच्या सुद्धा आघाड्या यायला आपल्याला पुणे जिल्ह्यातून पाहायला मिळतात, कारण पुण्यामध्ये भाजप 2 जागांवर आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे. मावळमध्ये राष्ट्रवादी 3 जागांवर आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे. आणि एकंदरीत आता नेमका कोण बाजी मारणार, आपण जर आतापर्यंत जे कल आलेले बघितले तर सगळ्याच पक्षांना काही पक्ष एका ठिकाणी आघाडीवर आहेत, काही पक्ष दुसऱ्या ठिकाणावर आघाडी आहेत. व्हाईट वॉश दिसत नाही आहे. पुढली एक महत्वाची आणि मोठी बातमी आपण बघतोय, पहिला निकाल माडा भोसरेमध्ये राष्ट्रवादीनं बाजी मारली आहे. राष्ट्रवादीच्या अश्विनी दळवी या विजयी झालेल्या आहेत. अजितदादांच्या राष्ट्रवादीचे ह्या उमेदवार आहेत अश्विनी दळवी. तर दुसरा निकाल जो आहे तो धाराशिवचा, भाजपनं बाजी मारली आहे. रामचंद्र सांगळे हे विजय झालेले आहेत. अवघ्या 60 मतांनी रामचंद्र सांगळेंचा विजय झालेला आहे. तर माढा आणि धाराशिव मधून या महत्वाच्या बातम्या आलेल्या आहेत. धाराशिव मध्ये भाजपनं बाजी मारलेली आहे. रामचंद्र सांगळे हे विजयी झालेले आहेत. तर माढा भोसरेमध्ये राष्ट्रवादीनं बाजी मारलेली आहे. राष्ट्रवादीच्या अश्विनी दळवी या विजयी झालेल्या आहेत. त्यामुळे या 2 ठिकाणचे निकाल. आता जी आणखी एक महत्वाची बातमी, मावळमध्ये राष्ट्रवादी 3 जागांवर पुढे आहे, तर भाजपनं 2 जागांवर आघाडी घेतल्याचं पाहायला मिळतंय. मावळमध्ये राष्ट्रवादी पुढे जाताना पाहायला मिळते. 2-3 जागांवर राष्ट्रवादीचे उमेदवार हे आघाडीवर आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर बघूया पुढली एक मोठी आणि महत्वाची बातमी, सोलापुरात भाजपनं जोरदार मुसंडी मारलेली आहे. भाजपचे 7 उमेदवार आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे. पुढे महत्वाची बातमी, कोल्हापूर झेडपी मध्ये राष्ट्रवादी 5 जागांवर पुढे आहे, तर कोल्हापूरमध्ये काँग्रेस 5, शिवसेना 2 जागांवर आघाडीवर दिसतीये. तर राष्ट्रवादी आणि 5 जागांवर आपल्याला पुढे असल्याचं पाहायला मिळत आहे. म्हणजेच राष्ट्रवादी आणि काँग्रेस बरोबरीने चालतात, कारण दोघांचेही 5 जागांवर आघाडी आहे. यानंतर बघूया पुढली एक मोठी महत्वाची बातमी, लातूरमध्ये आता भाजपनं आघाडी घेतली आहे. काही जागांवर काँग्रेस आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे. टपाली मतमोजणीमध्ये भाजप आघाडीवर असल्याचं पाहायला मिळते. त्यामुळे लातूर झेडपी मध्ये भाजप काही कमाल करणार का हे बघणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे. पुढची महत्वाची बातमी, माढा तालुक्यात राष्ट्रवादीचे 3 उमेदवार विजयी झालेले आहेत. माढा तालुक्यातील महत्वाची बातमी, माढामध्ये सुरुवातीलाच राष्ट्रवादीनं खातं उघडलेलं होतं. आता एकूण 3 उमेदवार माढामध्ये राष्ट्रवादीचे विजयी झालेले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीची ही यशस्वीपणे खातं उघडलेलं आहे. आताच्या घडीची मोठी बातमी, माढा तालुक्यामध्ये राष्ट्रवादीचे 3 उमेदवार विजयी झालेले आहेत. महत्वाची आणि मोठी बातमी, एक चांगली ओपनिंग करताना या ठिकाणी राष्ट्रवादी पक्ष दिसतोय. पुढची बातमी पुण्यात राष्ट्रवादी आघाडीवर आहे. राष्ट्रवादीच्या रुपाली झेंडे या आघाडीवर पाहायला मिळत आहेत. तर पुण्यामध्ये सध्या पुण्यातल्या ग्रामीण भागांमध्ये का होईना पण राष्ट्रवादी आघाडीवर पाहायला मिळते. राष्ट्रवादीच्या रुपाली झेंडे या आघाडीवर आहेत. पुणे झेडपीमध्ये आपण बघतोय राष्ट्रवादीच्या रुपाली झेंडे आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे. पुण्यामधले जेवढे आता कल आलेले आहेत त्यामध्ये सगळ्यात जास्त कल हे राष्ट्रवादीच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळत आहेत. या सगळ्या निवडणुकीला एकंदरीत आपण बघितले राष्ट्रवादीचे कार्यकर्ते खरं तर भावनिक होते. कोल्हापूर झेडपी मध्ये राष्ट्रवादी 5 जागांवर आघाडीवर आहे, तर काँग्रेसही 5 आणि शिवसेना 2 जागांवर आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे कोल्हापूर झेडपी मध्ये कुणाची सत्ता येणार याकडे लक्ष असणार आहे, कारण राष्ट्रवादी आणि काँग्रेस बरोबरीनं पुढे जाताना दिसत आहे. अगदी कोल्हापूरमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये, काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये सध्याची टक्कर पाहायला मिळते. शिवसेना 2 जागांवर आहे, मात्र भाजप दिसत नाही. पुढच्या रायगड मधला आपण अपडेट पाहतोय. रायगडमध्ये काँग्रेसचा उमेदवार विजयी झालेला आहे. मसळा पंचायत समितीमध्ये लहू म्हात्रे हे विजयी झालेले आहेत. रायगड मधून आताची मोठी बातमी, रायगडमध्ये काँग्रेसनं आपलं खातं उघडलेलं आहे. यानंतर लातूरच्या अहमदपूरमध्ये सूरज पाटील हे पिछाडीवर गेलेले आहेत. मंत्री बाबासाहेब पाटलांचे चिरंजीव पिछाडीवर गेल्याचं पाहायला मिळत आहे. लातूरच्या अहमदपूरमधून सूरज पाटील हे पिछाडीवर आहेत. हे कल आहेत. आता ही पिछाडी कायम राहते की पिछाडी आघाडीमध्ये बदलते हे बघणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे. तर लातूरमधून महत्वाची बातमी, लातूरच्या अहमदपूरमधून सूरज पाटील पिछाडीवर गेलेले आहेत. कराडमधून मोठी बातमी, कराड मतमोजणी केंद्रावर गोंधळ झालेला आहे. पोलीस आणि उमेदवारांमध्ये बाचाबाची झाल्याचं पाहायला मिळत आहे.
10वा आलेल्या कराडमध्ये एक मोठी बातमी आपण बघतोय. पोलीस आणि उमेदवारांमध्ये बाचाबाची झाल्याचं पाहायला मिळतंय. मोठ्या प्रमाणावर उमेदवार त्यांचे कार्यकर्ते या ठिकाणी मतमोजणी केंद्रावर उपस्थित असतात. ज्या पद्धतीने आपण बघितलं धाराशिवमध्ये उमेदवार प्रतिनिधींना आत सोडण्यामधून गोंधळ झालेला होता, तशाच पद्धतीनं कराडमध्ये सुद्धा मतमोजणी केंद्रावर गोंधळ झालाय. पोलीस आणि उमेदवारांमध्ये बाचाबाची झालेली आहे. ज्या पद्धतीनं 10वा आलेल्या उमेदवारांना प्रवेश नाकारण्यात आलेला आहे आणि त्यामुळेच ही बाचाबाची झाल्याचं पाहायला मिळतंय. आणि त्यामुळे आता यामध्ये काय मार्ग काढतात ते बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण मतमोजणी आपण बघितलं धाराशिवमध्ये प्रशासनानं तात्काळ मार्ग काढला, मतमोजणी सुरू केली. मात्र आता कराडमध्ये गोंधळ झालेला आहे. नेमकी काय परिस्थिती आहे तिथली ते सुद्धा आमच्या प्रतिनिधींकडून जाणून घेणार आहोत. मात्र सध्या पोलीस आणि उमेदवारांमध्ये महत्वाची बातमी. ढोरकीन गटामध्ये संजय वाकचौरेंच्या पत्नी आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे. ढोरकीन मधून महत्वाची बातमी. ढोरकीन गटात संजय वाकचौरेंच्या पत्नी आघाडीवर आहेत. अनेक कल समोर येऊ लागलेले आहेत, निकाल समोर येऊ लागलेले आहेत. तर ढोरकीन मधून बातमी. ढोरकीन गटात संजय वाकचौरेंच्या पत्नी या आघाडीवर आहेत. त्यानंतर बघूया पुढली एक मोठी आणि महत्वाची बातमी. लातूरमध्ये काँग्रेसचा विजय झालेला आहे. काँग्रेसनं खातं उघडल्याचं पाहायला मिळत आहे. लातूरमध्ये काँग्रेस उमेदवाराचा विजय झाल्याचं पाहायला मिळतं. एक मोठी आणि महत्वाची बातमी लातूरमधून. याचं कारण आपण बघितलं, महापालिका निवडणुकीमध्ये काँग्रेसनं आपला गड राखलेला होता. आता पहिला विजय लातूरमधला येतोय, काँग्रेसचा विजय. वैजापूरमध्ये ठाकरेंचे 4 उमेदवार आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतं. आताच्या घडीची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी आपण बघतोय. संभाजीनगर हा ठाकरेंच्या शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जात होता आणि आता शिवसेनेच्या फुटीनंतर पहिल्यांदा झेडपीच्या निवडणुका लागल्यात. लातूरमध्ये काँग्रेस उमेदवार मनसेच्या उमेदवारानं विजयी खातं उघडलेलं आहे. एक आपण बघतोय की जोरदार कामगिरी मनसे करताना पाहायला मिळते. मनसेच्या उमेदवाराचा रेणापूरमध्ये विजय झालेला आहे. एक खातं 2 निकाल आलेले आहेत आपल्याला पाहायला मिळतात लातूर मधले. त्यामध्ये एकीकडे काँग्रेसनं बाजी मारली आहे तर दुसरीकडे अनपेक्षितपणे मनसेनं सुद्धा खातं उघडलेलं आहे. ग्रामीण भागामध्ये आता मनसेनं मुसंडी मारली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण मनसेनं ज्यावेळेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबत, आता सिंधुदुर्गमधून एक महत्वाची बातमी. सिंधुदुर्गमध्ये भाजपनं खातं उघडलेलं आहे. तरळे पंचायत समितीमध्ये भाजपचा उमेदवार विजयी झालेला आहे. सिंधुदुर्गमधून एक महत्वाची बातमी. सिंधुदुर्गात भाजपनं खातं उघडलंय. तरळे पंचायत समितीमध्ये भाजपचा उमेदवार हा विजयी झालेला आहे. संद्रे पण बोलतच होतो की ज्या ठिकाणी ज्या पक्षामध्ये नारायण राणे असतात त्या पक्षाचा विजय असतो, त्या पक्षाची सत्ता येते असं म्हटलं जातं. आता सिंधुदुर्गात भाजपनं आपलं खातं उघडलेलं आहे. आपण बघतोय कोकणातली एक महत्वाची बातमी. सिंधुदुर्गमध्ये भाजपचे राजाराम जाधव विजयी झालेले आहेत. पुढली मोठी आणि महत्वाची बातमी. करमाळ्यामध्ये भाजपच्या रश्मी बागल पिछाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीच्या शरद पवारांच्या राणी वारे आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. भाजप आणि पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये इथं करमाळ्यामध्ये लढत होताना प्रमुख लढत पाहायला मिळते. पवारांच्या राष्ट्रवादीचा उमेदवार आघाडीवर आहे तर भाजपच्या उमेदवार रश्मी बागल या पिछाडीवर आहे. पुढची बातमी आलेली आहे. रत्नागिरी झेडपी मध्ये 2 अपक्ष उमेदवार आघाडीवर आहेत. खरं तर यंदा अपक्ष देखील गेम चेंजर ठरू शकतात आणि रत्नागिरीमध्ये सध्या 2 अपक्ष उमेदवार हे आघाडीवर आपल्याला पाहायला मिळतंय. आणि रत्नागिरीतल्या ज्या अपक्ष उमेदवार आहेत रत्नागिरी सिंधुदुर्गातले, त्यांना दम दिला होता नितेश राणे यांनी. कोणत्याही प्रकारचा निधी मिळणार नाही अशा प्रकारचा. आणि त्यामुळे आता अपक्ष बाजी मारताना दिसतात. साताऱ्यामध्ये सुरुवातीच्या कलामध्ये भाजप आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. साताऱ्यातली मोठी बातमी. भाजपनं आघाडी घ्यायला सुरुवात केलेली आहे. साताऱ्यामध्ये सुरुवातीचे जे कल येत आहेत त्यामध्ये भाजप आघाडीवर आहे. तर साताऱ्यामधून महत्वाची बातमी. साताऱ्यामध्ये सुरुवातीलाच भाजप आघाडीवर आपल्याला पाहायला मिळत आहे. सुरुवातीच्या कलात भाजपनं आघाडी घेतलेली आहे. त्यामुळे हळूहळू निकाल स्पष्ट होणार त्यावेळेस नेमकं खऱ्या अर्थानं पुढली एक मोठी आणि महत्वाची बातमी. बारामतीमध्ये राष्ट्रवादी आघाडीवर आहे. एक महत्वाची बातमी. बारामती हा पवारांचा बालेकिल्ला आहे. यावेळेला दुःखद आणि भावनिक अशा प्रकारची ही सगळी निवडणूक आहे. अजितदादांचं अपघाती निधन झालेलं आहे. मात्र जो झेडपी मधले जे सगळे उमेदवार आहेत आतापर्यंत जे पुणे झेडपीचे सगळे निकाल येत आहेत, कल येत आहेत, त्यामध्ये आघाडी घेताना पाहायला बातमी. महाडमध्ये शिवसेनेचे ताठरे हे आघाडीवर आहेत. करंजाडे जिल्हा परिषद गटामधून त्यांनी आघाडी घेतलेली आहे. करंजाडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवारांना आघाडी घेतलेली आहे. सोमनाथ ओझरडे यांच्यासोबत त्यांची लढाई होती आणि आता त्यांनी आघाडी घेतल्याचं दिसतंय. आपण बघतोय करंजाडीमध्ये शिवसेना
उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेमध्ये लढत होती. तिथे ओझरडेमध्ये निलेश ताठरेंमध्ये अटीतटीची लढत आपल्याला पाहायला मिळाली. महाडमध्ये शिवसेनेचे निलेश ताठरे आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. रायगडमधनं जो एक निकाल आलाय त्यामध्ये काँग्रेसनं बाजी मारली आहे. मागच्या काही दिवसांपासून भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये रायगडमध्ये मोठा कोण होणार पक्ष याची चर्चा होती. मात्र काँग्रेसचा पहिला उमेदवार विजय झालाय.